मुंबईतील पदवी प्रवेशाची शेवटची तिसरी प्रवेश यादी गुरुवारी जाहीर होणार। 6 ते 10 जून दरम्यान प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया सकाळी 11 वाजता संबंधित महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार। व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय प्रवेशासाठी 27 जून पर्यंत मुदतवाढ। प्रवेशाची मुदतवाढ दिल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा। पुण्यात महिलेची ओढणीनं गळा ओढून खून, महिलेला दिलेले उसने पैसे न दिल्यानं खून केल्याची माहिती। आरोपीला अटक, नितीन पंडित असं आरोपीचं नाव। मुंबईच्या मालाडमध्ये शून्य कचरा मोहीम, 3 गृहसंकुलाच्या पुढाकारातून 33,000 किलो कचऱ्यापासून खत निर्मिती। शून्य कचरा मोहीम यशस्वी करण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांची धडपड। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादन हरकतींवर सोमवारी सुनावणी। 2052 शेतकऱ्यांकडून अर्ज। 7 गावातील सुमारे 2673 हेक्टर जमिनीचं भूसंपादन करण्यात येणार। बंगळुरूतील चिन्नस्वामी मैदानाबाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहली विरुद्ध पोलिसात तक्रार। चेंगराचेंगरी प्रकरणी क्रिकेटपटू विराट कोहली विरोधात तक्रार। प्रवेशासाठी परदेशी विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा। भारताच्या 778 विद्यार्थ्यांना दिलासा। ट्रम्प यांच्याकडून परदेशी विद्यार्थ्यांना करण्यात आली होती प्रवेशबंदी। बंगळुरूतील चिन्नस्वामी मैदानाबाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहली विरोधात पोलिसात तक्रार। आरसीबीच्या आयपीएल विजयाचा जल्लोषात सहभागी होण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती। या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला। समृद्धीवरून डिसेंबर 2022 ते 1 जून 2025 पर्यंत 2 कोटी वाहनांचा प्रवास। वाहनांच्या माध्यमातून पथकराच्या रूपाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या तिजोरीत 1530 कोटी रुपयांची भर। जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानचा पर्दाफाश। जैश ए मोहम्मदवर कारवाई करा, दहशतवाद संपवा। बिलावल भुट्टोच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला अमेरिकेचे खासदार ब्रॅड शेरमन यांचा संदेश। येत्या 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी 50,000 सीआरपीएफचे जवान तैनात करणार। महिला बीएसएफ जवानांचाही यात समावेश असणार। या यात्रेत सुरक्षेसाठी जॅमर आणि ड्रोनचा सुद्धा वापर केला जाणार। इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलमाफीची लवकरच अंमलबजावणी करणार। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या कार्यवाहीला वेग। कराड शहरातील प्रीतीसंगम बागच्या यशवंतराव चव्हाण समाधी परिसरात एकाच वेळी विषारी घोणसापाची 11 पिल्लं आढळली। नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्पमित्र आणि कराड नगर परिषदेच्या वतीने प्रीतीसंगम बागेची साफसफाई सुरू।